ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ಹುಕ್ಕೇರಿ ವಿದ್ಯುತ್ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ವತಿಯಿಂದ ತಾಲೂಕಿನ ನಾಗನೂರ ಕೆಎಸ್ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿಯ ಉದ್ಘಾಟನಾ ಸಮಾರಂಭ ಜರುಗಿದೆ. ನಾಗನೂರ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಬಹುದಿನಗಳ ಬೇಡಿಕೆ ಆಗಿರುವಂತಹ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿಗೆ ಇವತ್ತು ವಿದ್ಯುತ್ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದ ನಿರ್ದೇಶಕರು ಆದ ಶಶಿರಾಜ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ರಿಬ್ಬನ್ ಕಟ್ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬಳಿಕ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮುಂದೆ ಮಾತನಾಡಿದ ನಿರ್ದೇಶಕ ಶಶಿರಾಜ ಪಾಟೀಲ, ಕಳೆದ ಬಹಳಷ್ಟು ವರ್ಷಗಳಿಂದ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿಯಿಂದ ನಾಗನೂರ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ವಂಚಿತರಿದ್ದರು. ಆದರೆ ಇವತ್ತು ನಾವು ಕೇವಲ 15 ದಿನದಲ್ಲಿ ನಿರಂತರ ಜ್ಯೋತಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಬರುವ ದಿನದಲ್ಲಿ ಇನ್ನು ಯಾವುದಾದರೂ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳು ಇದ್ರೆ ಅವುಗಳನ್ನ ನಾವು ಬಗೆಹರಿಸುವುದಕ್ಕೆ ಸಿದ್ಧರಾಗಿದ್ದೇವೆ ಅಂತ ನಾಗನೂರ ಕೆಎಸ್ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ शशिराज पाटील भरवसे ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ग्रामीण विद्युत सहकारी संघाच्या वतीनं आज नागनूर आणि राशीन क्रॉसवर सुमारे 25 घरांना ग्रामीण विद्युत सहकारीच्या माध्यमातून आणि इथल्या सर्व म्हणजे या भागातील जे घरचे कनेक्शन ते सर्व लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बाळासाहेब पाटील, त्याचप्रमाणे कुलकर्णी आणि इतर सर्व मान्यवर मंडळी आणि या ठिकाणी असलेले युवक मित्र, फार दिवसापासून एक आपली सर्वांची अपेक्षा होती की आम्हाला 24 तास करंट मिळालं पाहिजे, म्हणजे लाईट. तर त्या दृष्टिकोनातून ग्रामीण विद्युत सहकार्याच्या माध्यमातून गेली 75 दिवस फक्त आम्ही ते अधिकारावर राहिलो. 75 दिवसामध्ये विद्युत सहकार्याच्या संघामधून आम्ही सर्वसाधारण टार्गेट आमचं वर्षाला 80 टीशी 100 टीशी बसवायचं असते, पण फक्त आम्ही 75 दिवसामध्ये आजचा केलेला टीचं उद्घाटन 82 टीचे उद्घाटन केलं आहे. आम्ही यानंतर निरंतर ज्योती गेल्या अनेक वर्ष आम्ही सांगत होतो की आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना 24 आवर्स आपण लाईट देऊया, पण ते 30 वर्षाच्या कालामध्ये आम्हाला झालं नाही. गावामध्ये फक्त दिलो आम्ही लाईन, पण फील्ड एरियामध्ये आता ही जी असे ग्रुप हाऊस आहेत ह्या लोकांना देण्यासाठी झाल्या नाही. मग 75 2-2.5 महिन्याच्या पाठीमागे ज्यावेळेस आम्ही पहिली आमची कमिटीची मीटिंग झाली त्यावेळेस आमचे जिल्हा पालकमंत्री सन्माननीय सतीशांना जारकिहोळे, भालचंद्रांना जारकिहोळे आणि अण्णासाहेबांना जोडले या तिघांच्या सहकार्यानं पहिल्या मीटिंगमध्ये सांगितले की फील्ड एरियामध्ये कुठं लाईट तुम्हाला द्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही लाईट देण्याची व्यवस्था करा म्हणून सांगितल्यानंतर पहिल्या मीटिंगमध्येच आम्ही ठराविक कुठल्या गावामध्ये जंप दिलं तर किती घरांना मी लाईट देऊ शकतो याबद्दल आम्ही चर्चा करून त्यानंतर 1-2 महिन्यामध्ये हे कुठं कसे द्यायच्या पद्धतीने मी देत आलो आहे. त्याचं पहिलं उद्घाटन आम्ही सोलापूर गावच्या शिंदेवाडीमध्ये सुमारे 85 घरांना लाईट सप्लाय करून त्या दिवशी उद्घाटन समारंभ झाला. त्याच्यानंतर आता पायलट स्कीममध्ये टोटल आमच्या तालुक्याला 14,000 म्हणजे फील्ड एरियामध्ये जी घरं आहेत त्या 14,000 लोकांना देण्यासाठी सुमारे 45 कोटीचा फंड पाहिजे. तर त्या 45 कोटीसाठी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सतीशांना गव्हर्नमेंटच्या लेवलमध्ये प्रयत्न करून ती कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे इलेक्शन झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत आणतो म्हणून आम्हाला आश्वासन दिलं आणि ते काम हे नक्कीच त्यांनी करणार आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. ಈ ವೇಳೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮಲ್ಲಹಾರಿ ಕುಲಕರ್ಣಿ, ಜನಾರ್ದನ ಕುಲಕರ್ಣಿ, ನಾರಾಯಣ ಕಾಂಬ್ಳೆ, ಗಣಪತಿ ಕಾಂಬ್ಳೆ, ಬಾಬುರಾವ್ ಸಾವತರ್ಕರ್, रमेश पवार, विलास कांबळे, लक्ष्मण दिवेकर, दत्तात्रेय दिवेकर, अशोक पवार, नागेश पाटील, नामदेव काकडे, नागेश पाटील ಸೇರಿ ಗ್ರಾಮದ ಗುರು ಹಿರಿಯರು ಯುವಕರು ಅಪಾರ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ವಿನಾಯಕ ಭೋಸಲೆ, ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ನಾಗನೂರ. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ ಟಿವಿ 20 ವಾಹಿನಿಯನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. HCN ಕೇಬಲ್ 842 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಂಕೇಶ್ವರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. PCN ಕೇಬಲ್ 129 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹಾರುಗೆರೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ರಾಯಬಾಗ್ ಡಿಜಿಟಲ್ ಚಾನೆಲ್ ಕೇಬಲ್ 80ನೇ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. UDCN ಕೇಬಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಉಗಾರ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಟಿವಿ 20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯೂ ಲಭ್ಯ.